महाराष्ट्र सरकारनं यावर्षी राज्यातील 156 लाख हेक्टर इतक्या क्षेत्रावर खरीपाची पेरणी करण्याचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे. कोल्हापूर जिल्हा कृषी विभागानं जिल्ह्यातील 1,80,746 हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या पेरणीचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिल्ह्याच्या कृषी विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यातील 47,000 हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी पूर्ण झाली आहे. यंदा जिल्ह्यात मान्सूनपूर्व आणि मान्सूनचा पाऊस समाधानकारकरित्या झालाय, त्यामुळं पेरणीपूर्व आणि पेरणीच्या कामांना वेग आलाय. जास्त पावसामुळे मध्यम आणि भारी जमिनींमध्ये मशागतीसह पेरणीची कामं करण्यात अडचणी येत आहेत. कालपासून पावसाचा जोर कमी झाला असल्यामुळं हलक्या जमिनींमध्ये मशागतीबरोबरच पेरणीची कामं वेगानं सुरू झाली आहेत. कृषी विभागानं यंदाच्या खरीप हंगामाखालील पेरणी क्षेत्राच्या उद्दिष्टाच्या प्रमाणात जिल्ह्यात बियाणं आणि खतांचा साठा उपलब्ध करून देण्यात आला असल्याचा दावा केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खरीप हंगामामध्ये एकूण 1,80,000 हेक्टर क्षेत्रावरती सर्वसाधारण पेरणी होते. आजच्या तारखेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 47,000 हेक्टर क्षेत्रावरती पेरणी झाली असून 26% क्षेत्रावरती पेरणी झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पुरेशा प्रमाणात खते, बियाणे, कीटकनाशके या निविष्ठांची उपलब्धता मुबलक प्रमाणात गुणवत्तापूर्ण व्हावी या अनुषंगाने कृषी विभागाने योग्य ते नियोजन केलेले आहे. त्याचबरोबर हे सर्व निविष्ठा ज्या आहेत त्या गुणवत्तापूर्ण राहण्यासाठी जिल्ह्यामध्ये भरारी पथकाची देखील निवड केलेली आहे आणि भरारी पथकं देखील जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. कृषी विभागाकडून जिल्ह्यात खतांचा पुरेसा साठा असल्याचा दावा केला जात असला तरी जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी DAPची टंचाई जाणवतीये.